इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। डोंबिवलीत भर रस्त्यात कामावरून घरी परत राहणाऱ्या तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करत तिची छेड काढणाऱ्या तरुणाला स्थानिक तरुणांनी चांगला चोप दिल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील आजदेपाडा परिसरात घडली। प्रीतम असे तरुणाचे नाव असून स्थानिकांनी त्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे। डोंबिवली आजदेपाडा परिसरात राहणारी महिला काल रात्रीच्या सुमारास कामावरून घरी परतत होती। एक रोड रोमिओ तिचा पाठलाग करीत होता। अंधाराचा फायदा घेत या रोड रोमिओने महिलेचा गळा दाबत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला। महिलेने प्रतिकार करत आरडाओरड सुरू केली। आरडाओरड ऐकून स्थानिक तरुणांनी धाव घेतली। हा रोड रोमिओ पळून जात असताना स्थानिक तरुणांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडून चांगला चोप दिलाय। घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना देत या रोड रोमिओला पोलिसांच्या ताब्यात दिले। प्रीतम गायकवाड असे या रोड रोमिओचे नाव असून मानपाडा पोलिसांनी प्रीतमला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रीतम हा सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा मुलगा असून तो अंधेरी मरोळ येथे राहणारा आहे। तो गुरुवारी रात्री डोंबिवलीत त्याच्या नातेवाईकांकडे आला होता। महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की रात्री 11 वाजता माऊली बंगला येथून घरी पायी जात असताना आरोपी प्रीतम हा जवळ आला आणि त्याने तोंडाला पकडून लगट करून मानेवर नखाने ओरखडून स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे। एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने असे कृत्य केल्याने डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे।